मस्त आहे लालवा काय बघा सुरमईदा हा कितीला छोट्या पापलेट पण आहे बघा मस्त एकदम हे कितीला बांगडा कसा आहे दादा मला सोडे कसे आहे हे बघा एक अर्धे कितीला कसं याला जेवला भाई काय याला डोमा बोलला कितीला आहे शिंगाडा मच्छी आहे बघा बघा बोंबील आहे तिथे कितीला आता आहे लवकर येणार तर तुम्हाला मस्त होलसेल मध्ये मिळणार मला मगापासून नाही ते काहीतरी बघायला मिळत आहे हे दादा हे काय सुकी मच्छी असेल ना तर 4 ग्लास जरा जास्तच जातात जेवायला किती सारी घेतली आहे बघा मम्मीला आणि आता ज्योतीला मला ही द्यायची आहे मच्छी जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स मध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे शिवडीला शिवडी मार्केटला स्टेशनच्या बाहेरच हा मार्केट भरतो हा जो मार्केट असतो ना हा पूर्ण सुकी मच्छी मार्केट असतो आणि हा आहे ना वर्षाचा 12 महिने इथे असतो सकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत होलसेल मार्केट असतो आणि त्याच्यानंतर पण जे बाकीचे स्टॉल वगैरे असतात ना ते पण इथे रात्री 10 वाजेपर्यंत असतात सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ऑल डे ओपन 12 महिने वर्षाचं चालू असतो तर आपण तिकडे पोहोचूया आणि आपण बघा तिथे आता होलसेल रेट काय आणि काय तिथे अजून दुसरा भाव वगैरे कोणती मच्छी आपल्या तिकडे बघायला मिळते आणि मम्मीने आणि ज्योतीने पण मला सांगितले आपल्यासाठी पण मच्छी घेऊन येतं आपण ते पण घेऊन येऊया कारण का सुकी मच्छी असेल तर 4 घास जरा एक्स्ट्राच जातात तर आपण शिवडी मार्केटला पोहोचूया आणि तिकडे तुम्हाला कसं आहे ते पुढे मी सांगतो तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हाईपचे पॉईंट द्या जिथे तुम्ही कमेंट करता चला आता आपण पोहोचलो अंधेरी स्टेशनला सकाळ आहे तुम्हाला इथे जायचं तर लवकरच सकाळी या म्हणजे कसं होलसेल मार्केट असतो ना त्यामुळे आता आपण इकडनं स्टेशनवरून तिकीट काढूया आणि मग जाऊया शिवडी स्टेशनला भेटूया हे बघा आपण आहे ना आता शिवडी स्टेशनला आलेलो आहे आणि हे बघा लगेचच आहे शिवडी वेस्टला स्टेशनच्या बाहेरच आहे इथे पण मार्केट असतो आणि इथे पण मार्केट असतो तर आपण पहिले ना चाय पिऊया सकाळ आणि आपल्या सोबत आहे आता संतोष भाई आणि आम्ही आता इथे सुकी मच्छी मार्केट आपण आता एक्सप्लोअर करूया चला आता आपली चहा पिऊन झालेली आहे आणि हा मार्केट तुम्हाला दिसतोय ना हा इथे बसलेत ना हे सगळे होलसेलवाले आहेत एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि हा जो मार्केट आहे ना सकाळी 4 वाजल्यापासून असतो तो 10 वाजेपर्यंत असतो सकाळी 4 ते 10 रोज असतो आणि पुढे स्टॉल आहेत ते पण एव्हरीडे असतात ते 10च्या नंतर पण चालू असतात ते चला आता आपण ना इथे बघा इथे आपल्याला मस्त असे भरलेले आहेत ना इथे हे बघा कर्दी वगैरे भेटते हे बघा मस्त एकदम सुकी कर्दी आहे ही वाली हे बघा याच्यामध्ये लाल वाली आहे आणि हे बघा ही पण कर्दी आहे ओलीवाली आणि इथे आहे ना हे बघा जवला बघा मस्त एकदम सुकाल कसा आहे जवला भाई 150 किलो हे बघा 150 रुपये किलो आहे मस्त एकदम आणि हा 140 रुपये किलो आहे हा बघा आणि हा लालवाला कसा आहे आता हा वाला हा 180 रुपये आहे हा बघा हा वाला आणि तो 150 रुपये ह्याच्यावर किती आहे बघा 1 किलो मध्ये किती सारेल हे काय दादा ह्याला काय बोलतात अच्छा डोमा आहे बघ डोमा आहे याला डोमा बोलतात कितीला आहे 180 रुपये किलो आहे ना डोमा आहे सुका डोमा आहे आणि इथे तुम्हाला बघा काय काय भेटणार आहे बघा सुका डोमा आहे आणि इथे जवला वगैरे आहे आणि इथे कर्दी आहे दादा कर्दी कशी आहे दादा कर्दी कशी आहे 300 रुपये किलो आहे बघा ते बी चांगली आहे वो भी एक ही माल है अच्छा दोन्ही एकत्र आहेत 300 रुपये किलो ना ठीक आहे चला पुढे बघा आणि इथे ना आपल्याला सुकट वगैरे बघायला मिळत आहे बघा सुकट बघा किती मोठी आहे एकदम मस्त एकदम दादा कशी आहे 500-600 रुपये किलो आहे आणि याची साईज पण मोठी आणि वाकटी आहे ना ये क्या बोलते इसको वाकटी आहे बघा हे 300 रुपये आहे आणि हे बघा हे थोडे छोटे बोंबील आहे याच्यापेक्षा हे बघा हे 500 रुपये
आणि हे बघा हे 400 रुपयाला आहे. म्हणजे तुम्हाला इथे छोटी मोठी वाकटी परत इथे बोंबील वगैरे सगळे भेटणार. आणि हे काय दादा छोटी मच्छी आहे बघा ही वाली. हे कितीला कैसा रे आहे? हे बघा ही 350 रुपयाला आहे. मस्त एकदम होलसेल रेटमध्ये तुम्हाला इकडे मिळणार आहे. सकाळ सकाळ तुम्ही येणार ना तर तुम्हाला होलसेल रेटमध्ये इथे मिळणार आहे. बघा इथे बघा किती भरभरून अशी आहे ना सुकी मच्छी घेऊन जातात आहे भरून. हे बघा आणि आता तुम्ही यांना बिझनेस पण करू शकता रे. इकडनं होलसेलमधून घेऊन हे बघा तुम्ही आता बिझनेस पण करू शकता आहे. किती मोठा मार्केट आहे आणि सकाळ सकाळ संडे आणि गर्दी पण बघा किती आहे. चला इथे आपण यांना पुढे गर्दी विचारूया. मस्त थोडी मोठी वाटते की हे बघा लाल लाल एकदम. कधी राहिले दादा? हे बघा 350 रुपयाला आहे. आणि साईज पण बघा किती मोठी मोठी आहे मस्त एकदम. हे बघा आणि बाजूला बोंबील वगैरे पण आहे तिथे. तिथे बोंबील जवला कर्दी तुम्हाला जास्त बघायला मिळणार आहे. आणि आपण याच्याकडे बघा सोडे आपल्याला इथे बघायला मिळतात आहे. हे बघा कसं आलं भाई सोडे? 1400 रुपये किलो. हे बघा 1400 रुपये किलो आहे ते. मस्त साईज बघा किती मोठी आहे. आणि ते बांगडे पण आहे बघा. और बांगडा कैसा रे भाई? 300 रुपये डझन. 12 आहे का 300 रुपये में? हे बघा हे वाले. आणि हे भाई हे छोटे बोंबील आहे 300 रुपये किलो आहेत. हे बघा मस्त. अरे सुरमई आहे ना? सुरमई आहे ना? कैसा आहे? हे बघा 1000 रुपये किलो. पण साईजचा बघा किती मोठी आहे एकदम. सकाळ सकाळ आहे ना. आणि हे भाव पण करतात असं नाही की एकच भाव आहे. तुम्ही ते येऊन भाव पण मस्त करू शकता. चला आता आपण अजून एक इथे स्टॉल बघतोय. आणि इथे मस्त मस्त ना आपल्याला खूप सारे इथे मच्छी बघायला मिळतात. हे बघा सुकी मच्छी. हा हलवा आहे दादा. हलवा आहे ना? हलवा आहे ना? कसं आहे कसं आहे हलवा? हे बघा 400 रुपये किलो आहे हलवा आहे ह्याच्याकडे. परत सुरमईचे तुकडे पण आहेत. हे बघा सुरमई काय ना दादा हे किती मोठा आहे बघा सुरमईचा. हा कितीला? हे बघा हा 350 रुपयाला. आणि छोट्या पापलेट पण आहे बघा हे मस्त एकदम. हे कितीला? हे बघा हे 300 रुपयाला. बाकी हे तुकडे आहेत हे वाले. बाकी तुम्हाला इथे बांगडे वगैरे पण मिळणार आहे बघा. बांगडा कसा आहे दादा? 180ला 12 आहे बघा. मस्त एकदम स्वस्त आहे. तुम्ही जर लवकर येणार ना तर तुम्हाला एवढा स्वस्त दरामध्ये मिळणार आहे. सोडे वगैरे खूप सारे इथे. आणि जसं तुम्ही इकडनं बाहेर येणार ना तर हा दादा इथे बसलेला असतो. तर हे सगळं तुम्हाला ना इथेच मिळणार आहे. चला पुढे आलोय. आणि इथे पण ना आपल्याला एक सगळंच इथे बघायला मिळणार आहे. जवला आहे इथे, सुका बोंबील आहे, कर्दी आहे, परत बांगडे आहे बघा. सोडे पण आहे. सोड्यामध्ये पण 2-2 साईज आहे बघा. हे बघा हे वाले नाही. हे बघा हा 1200 रुपयाला आहे. आणि हा 1400 रुपयाला आहे बघा. थोडी साईज याची मोठी आहे. हे बघा 1400 वाल्याची मस्त एकदम. आणि बांगड साईज तर बघा केवढी मोठी आहे बांगड्याची बघा. एवढा मोठा बांगडा आहे हा. आणि बाजूला पण इथे छोटेवाले. बाकी इथे सुरमई आहे. आणि हा सोड्याचा पॅकेट आहे बघा छोटावाला. हे बघा हे कितीला आपण विचारूया थांबा. हे बघा हे पण सोडे आहेत पण छोटी साईज आहे. 200 रुपये मला वाटतं. हे अर्धा किलो असेल. हे बघा. आणि हे मोठी पाहिजे तर तुम्हाला इथे मोठी पण आहे. बाकी सुरमई पण आहे. आणि खूप सारा याच्याकडे हे बघा इथे आहे ना कर्दी वगैरे पण इथे बघायला मिळेल. कर्दी पण मोठी आहे इथे याच्याकडे. हे बघा लालवाली कर्दी आहे. आणि सुका जेवला म्हणतात. सुका जेवला कसा? हे बघा 200 रुपये किलो आहे हा वाला. खूप किती आहे बघा याच्याकडे सगळी सुकी मच्छी. बरोबर आपण स्टेशनवरून आलो ना तर इकडे जा बसतो. चला आता आहे ना आपण जरा पुढे पुढे जाऊया. सगळीकडे तेच आपल्याला सुकी मच्छी वगैरे बघायलाच मिळते. हे बघा इथे पण आहे. याला काय बोलतात? हे काय दादा? शिंगाडा मच्छी आहे बघा. शिंगाडा सुका शिंगाडा आहे. त्यानंतर इथे पण आहे ना आपल्याला हे काय बोलतात याला वाकटी आहेत. ही वाकटी आहे. आणि इथे हे काय दादा? सुरमईचे तुकडे. हे कितीला किलो? हे बघा 300 रुपये किलो. आणि इथे पण छोटे काय इसको सोडा बोलताय ना? ये कैसा पॅकेट आहे? हे बघा हा पण 200 रुपयालाच आहे. आणि इथे पण तुम्हाला बांगडे वगैरे बघायला मिळणार. आणि इथे खारा आहे ना हे कसं आहे? 300 रुपये किलो आहे बघा. आणि किती सारा इथे भरून ठेवलेला आहे बघा या दादाकडे. मस्त एकदम खूप काही तुम्हाला इकडे खारा इथे बघायला मिळणार आहे. बाकी इथे पण पुढे सोडे वगैरे आहेत. चला आता आपण पुढे अजून एका ठिकाणी आपण बोंबीलचा भाव विचारूया. हे बघा बोंबील आहे तिथे. हे पण मोठेच वाटतं आहे. किती वेळात आहे? 450 रुपये किलो हे वाले. आणि हे थोडे लहान आहे. हे वाले 420 आहे. हे बघा हे 420 रुपये. त्यानंतर जवला पण इथे. हा जवला कसा? 180 रुपये. हे बघा मस्त एकदम इकडे पण आहे.
आणि हा खूप मोठा मार्केट आहे समोर. लवकर येणार तर तुम्हाला मस्त होलसेलमध्ये मिळणार, नंतर पण मिळणार, पण ते थोडं भाव जास्त असणार आहे बघा. त्यानंतर हे मला मगापासून नाही ते काहीतरी बघायला मिळत आहे. हे वाला हे काय बघूया आपण. हे दादा हे काय दादा हे काय आहे? माकुल माकुल अच्छा हे माकुल आहे बघा. हे माकुल सुके माकुल आहे तिथे. हे बघा किती लाईल आहे? 250 रुपये किलो. 250 रुपये किलो आहे माकुल. सुके माकुल कोणाला आवडत असेल तर तुम्ही इकडे खाऊ शकता. चला आता आपण आहे ना हा होलसेल रेटचा भाव बघितला सगळ्यांचा किती काय आहे ते. आणि आता ना आपण आतमध्ये बघा बाजूला तिथे स्टॉल आहेत. हे दिवसभर असतात हे आणि वर्षाचा 12 महिने असतात. तर इथे आपण विचारूया काय भाव आहे तो. चला इथे पुढे आलो आपण आणि हा दादा असतो इथे. आणि दादाकडे पण बघा कर्दी किती मस्त मस्त आहे. कर्दी किती लागली दादा? 300 रुपये किलो. आता भाव वाढला आहे. 300 रुपये किलो आहे. थोडा भाव वाढलेला आहे आता. आणि हे वागते कितीला? मागच्या 450. हे तुम्हाला 250 रुपये किलो भेटणार. आता भाव वाढला म्हणून तुम्हाला. अच्छा 250 रुपये किलो असतो, पण आता भाव वाढल्यामुळे 450-400 रुपये किलो आहे. आणि हे काय आहे? दांडी सुकट आहे. दांडी सुकट आहे बघा. हे कितीला? हा 220 220 220 आणि ते छोटे बोंबील आहेत ना मागे? हा वाकडे बोंबील आहे. वाकडे बोंबील आहे. हे कितीला? हा तुम्हाला आता 260 ला भेटला. 260 ला. आणि कोण आलं तर कमी जास्त करणार की नाही थोडा भाव? कमी जास्त होणार माझ्याकडे. 150 रुपये किलो भेटतो. आता भाव वाढलाय म्हणून. अच्छा थोडाफार कमी करा. आपला व्हिडिओ बघून येतोय. दादाकडे या इथे. हे बघा इकडनं आपण एंट्री केल्यावर इथे समोरच आहे. थँक्यू. चला आपण ठिकाणा सुरुवात केली होती आणि आपण एकदम एंडपर्यंत आलो असतो. एवढा मोठा मार्केट आहे. आणि आता आपण शेवटचा कितीला स्टॉल आहे हा लाईनीतला तो आपण बघूया इथे. हा बघा इथे सुका जेवला, इथे लाल जेवला आणि व्हाईट जेवला. दादा कसं दिलंय? हा 180 ला हे वाला. आणि हे वाला 160. हा 160 ला आहे बघा. आणि इथे कर्दी वगैरे पण आहे. हे बघा कर्दी कशी दिली दादा? कर्दी 320. हे बघा 320 रुपयाला आहे कर्दी. बघा तिथे वाकडे बोंबील पण आहेत. हे बघा सुका जेवला वगैरे पुन्हा एकदम स्टॉक भरून ठेवलेला आहे. हे बघा त्यानंतर पुढे पण इकडे आपल्याला सेमच इथे बघायला मिळतंय. थोडा 10-20 रुपयाचाच फरक असतो इथे. हे बघा इथे एक साईडला बसले आहेत हे होलसेलवाले आणि एक साईडला बसले आहेत हे स्टॉलवाले आहेत इथे. हे बघा चला इथे अजून अजून एक स्टॉल बघा. इथे आपल्याला कर्दी सोडे आणि सुके बोंबील वगैरे बघायला मिळतात. हे बघा विचारूया आपण. कसं आहे हा दादा कसं आहे? हे बघा 300 रुपये किलो आहे. 320 रुपये. आणि सोडे कसे आहे दादा? सोडे 1300 रुपये आहे. हे बघा 1300 रुपये आले. आणि साईज बघा किती मोठी आहे याची. हे बघा मस्त एकदम माल आहे. आणि हे कितीला? 1250 रुपये किलो आहे. हे बघा हे 1250 रुपये किलो आहे. आणि बोंबीलची साईज पण बघा किती मस्त मोठी आहे. बोंबील कसे आहे आता? बोंबील 650. 750 रुपये किलो आहे बघा. आणि हे छोटे सोडे 200 रुपये का अर्धा किलो. 200 रुपये अर्धा किलो. आणि पॅकिंग वाले बोंबील 350 का अर्धा किलो. कितना आहे? आधा किलो आहे ना? 350 रुपये आधा किलो आहे. हे बघा मस्त आहे. दादाकडे ना मस्त मस्त आहे. आणि हा स्टॉल असतो दिवसभर असतो ना? हा दिवसभर असतात. हे बघा इथे. चला इथे पुढे एक बघूया आपण खाली. इकडे पण आपल्याला खूप सारी सुकी मच्छी बघायला. आणि सोड्याचे प्रकार आपल्याला एवढे बघायला मिळतात ना. हे बघा हे बघा इथे सोडे बघा किती 3-4 प्रकारचे सोडे आहेत. हा सोडे त्यांचे आहेत. हे बघा दादा सोडे कसे आहे? सोडे सेट 1400 रुपये किलो आहे. हे बघा 1400 आणि हे 1300 वाले आहे. सोडे मस्त आहे. हे पण 1400. हे बघा 1400 आणि 1300च्या रेंजमध्ये आपल्याला मिळणार आहे. हे बघा सोडे अच्छे नसेल तर वापस घेऊन या. आणि छोटे पापलेट कसे येईल? छोटे पापलेट 250 रुपये किलो. 250 रुपये किलो आहेत. हे बघा याच्याकडे मस्त एकदम या दादाने ना पूर्ण माल बनला. आणि बांगडे कसे दादा? 200 रुपयाला 12 आहे. अच्छा हे बघा 200 रुपयाला 12 येणार आहे. म्हणजे एक डझन येणार आहे 200 रुपयामध्ये. आणि सुरमई आहे काय? 400 रुपये किलो आहे. हे बघा 400 रुपये किलो सुरमई आहे. हे काय आहे? 200 रुपये किलो. दोमी 200 रुपये किलो. आणि बोंबील? बोंबील 550 आहे. 500 आहे. अच्छा 500-550 रुपये. पण साईज तर बघा बोंबीलची किती मोठी आहे. आणि किती सारं या दादाने इकडे मस्त सुकी मच्छीचं मार्केट भरून ठेवलेलं आहे. हे कर्दी कितीला? हे बघा 300 रुपये किलो आहे. लालवाली ही आहे कर्दी आहे बघा मोठीवाली आहे मस्त एकदम. तर हा दादा इथे असतो. सकाळी किती वाजता येतो दादा?
सुबह 5 बजे से लेके रात को 10 बजे तक. 5 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत त्याचा इथे स्टॉल असतोय. हे बघा इथे वरती शेडिंग लावले, त्याच्या खालीच इथे बसलेला असतोय. काय कमी जास्त करणार ना थोडंफार? हे बघा कमी जास्त पण करणार. चलो कोणाला पाहिजे असेल तर काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे? 8433565611. ओके, मी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना स्क्रीनवर टाकेल. डिलिव्हरी होईल ना कुठे? ठीक आहे चलो थँक्यू. नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे. चला आपल्याला पण थोडी सुकी मच्छी घ्यायची आहे. मम्मीने आणि ज्योतीने सांगितले घेऊन आपण आता कर्दी घेतली आणि बांगड्या आणि बोंबील वगैरे घेऊया आपण काय थोडेफार. चला याच्याकडनंच घेऊया. चालू करो हे देखो. हे बघा आपण इकडे ना थोडी शॉपिंग केलेली आहे. मला वाटतं हे बोंबील वगैरे घेतले, आपण बांगडा घेतला, कर्दी घेतली आहे, त्या बाईकडनंच घेतलेलं आहे. अजून काय फोडून आपण घेऊया. चलो बाय थँक्यू. चला आता आपण इकडनं आहे ना बोंबील आणि कर्दी आणि बांगडे घेतले आणि आता आपण आहे ना सुका जेवला घेऊया आणि अजून काय असेल तर आपण ते पण घेऊया. चला आता आपल्याला जेवला घ्यायचा आहे. कसा आहे भाई जेवला? और ये वाला 180 रुपये ना, हे किलो आहे ना. हा आधा किलो दो ना, दोनों अर्धा किलो घेऊया कारण का खूप येणार. ह्याच्याकडनं घेऊया आपण अर्धा किलो हा घेऊया लालवाला आणि हा अर्धा किलो घेऊया. चला आता आपली शॉपिंग तर झाली आहे सुकी मच्छीची. सुकी मच्छी असेल ना तर 4 ग्लास जरा जास्तच जातात जेवायला. आणि तुम्ही पण या इथे शॉपिंग करा. हे बघा मी किती सारी घेतली आहे बघा. मम्मीला आणि आता ज्योतीला मला ही द्यायची आहे मच्छी. आणि आज रविवार पण आहे आणि आज मस्त आपण खाऊया बनवून. हे बघा इथे हे मच्छीवाले दिसतात सुकी मच्छीवाले, हे इकडनंच घेऊन येतात सगळे गल्लीमध्ये आपल्या इथे विकायला. मस्त होलसेलमधून घेतात इकडनं आणि आपल्या इथे महागमध्ये विकतात. आता आपण बघितलं की केवढे इथे स्वस्त आहे. 140 रुपये 150 रुपये किलो हा इथे जेवला भेटतो. आणि हे सगळे मच्छीवाले आपल्या इथे येतात. 50 रुपयाचा फक्त एवढूसा जेवला देतात. आणि त्यापेक्षा तुम्ही स्वतः या ना इकडे घ्यायला, बरोबर की नाही? स्वतः या आणि हे करा ना. आता तुम्हाला एवढं लोकेशन सांगितलं, होलसेलमध्ये पण तुम्हाला भेटतोय. चला आता आपलं आहे ना सुकी मच्छी मार्केट आहे ना आपलं एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि आपण पण थोडीफार शॉपिंग केलेली आहे मम्मीसाठी आणि ज्योतीसाठी. तर आता आपण इकडनं निघतोय. खूप स्वस्त मार्केट आहे. जर तुम्हाला इकडे यायचं झालं तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कसं यायचं, काय यायचं, टायमिंग वगैरे काय आहे सगळं मी तुम्हाला भाव वगैरे सगळं सांगितलं आहे. या इथे शॉपिंग करा. सकाळ गर्दी असते, थोडं सांभाळून आणि सुकी मच्छीचा आस्वाद घ्या. तर आता आपण इथे ना व्हिडिओ एंड करतोय. भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गुड बाय. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तिथपर्यंत बाय बाय.